ह्याच्यामुळे त्याला इकडे मिनी गोवा असं बोललं जातं. भाई काय वाटतंय बघ समुद्र आता, खरंच एक नंबर वाटतोय भाई. प्रशांत पण आलाय. ॲक्च्युली आज दिवाळीची सुट्टी असल्यामुळे आम्ही संडे पण आहे, तर आम्ही विचार केला की थोडं एक शॉर्ट राईडला जाऊ म्हणून प्रशांत आला आहे. त्याचं फुल जॅकेट विकेट घालून आलेलं आहे, गाडी घेऊन आला आहे आणि आपली पण गाडी रेडी आहे. आता निघतोय, थोडा विचार करतोय गायमुखला नाही उत्तनला जायचा विचार करतोय आम्ही. उत्तनला जाऊन येऊ, शॉर्ट मॉर्निंग राईड 9 वाजेपर्यंत, रिटर्न 9-10 वाजेपर्यंत असं. तर मग आपण निघूया आता, चल निघूया. बाय, आपण आता निघालो आहोत. गायमुख नाही उत्तर, गायमुख काय ते सारखं सारखं मला समजत नाही. गायमुखच येते सारखं सारखं. प्रशांत भाई गाडी कडक वाटते बाय. आता आपण केला हायपर व्ह्यू ऑन. तुम्ही दिवाळीला गावी गेलेत का नाही? गावी जाऊन यायचं. गावी जायला काय ना, रस्त्यावर खूप ट्रॅफिक वगैरे दाखवते. विजयनाचं नाव भाई लेक शोर सिटी करून टाकलं यार. लेक शोर सिटी हे बघा ना, लेक शोर. का भाई का विजयाना चांगला नव्हता का? विजयाना तो चांगला होता. लोक ठाण्याला ओळखायचे विजयानामध्ये कुठे ठाण्याला आहे भाई. गाडी घेऊन निघालो. या रस्त्याला ट्रॅफिक खूप असते म्हणून संडेचा विचार केला आम्ही सकाळी सकाळी निघू म्हणून आम्ही सकाळी सकाळी निघालो आहोत. तंत्रज्ञान विद्यापीठ आहे भाई. येतो आम्ही रविवारी कधी कधी येतो. राजस्थानला खूप आवडतं इकडे यायला म्हणून आम्ही येतो. मस्त वाटतं. मला पण खूप शांतता वाटते इकडे. तत्वज्ञान विद्यापीठ पहिला मला वाटायचं मी ठाण्यामध्ये होतो मला माहिती नव्हतं भाई तत्वज्ञान विद्यापीठ आहे काय. एक्सपेक्टेड नहीं था भाई. सुबह सुबह में सकाळी सकाळी भाई एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. आपण एवढं एक्सपेक्टेड नव्हतं केलेलं. एवढा चांगला रस्ता झालाय मला माहीतच नव्हतं. मला वाटलेलं की यार अजून रस्ता खराबच आहे. आताच लास्ट टाइम लोक व्हिडिओ काढलेला ना प्रशांत भाईंना मध्ये एकदम मध्ये येतो एकदम खतरनाक रस्ता होता कसला खतरनाक आहे. रस्ता एकदमच हार्ड आहे भाई. रस्ता एकदमच हार्ड आहे. गाडी मला वाटतं काहीतरी नशा होतोय गाडीचा. पुस्तक नाहीये पटकन काय होतंय. भाईजान कुठे राहून गेले का? हा गाडी राहून क्लिअर आहे. अशाच प्रकारे आपण पोहोचलो आहे काश्मीरा भाईंदरला. मीरा भाईंदरला पोहोचलो आहोत. आहे आपण आलेलो आहे आता भाईंदरला. आणि भाईंदरला सकाळी 6 वाजलेले आताशी 7. आम्ही अजून अर्धा तासाला आम्ही पोहोचून आहे भाईंदरला. 8 पर्यंत थांबू. 8 साडे 8 पर्यंत. आणि मला उन्हा काय एक छोटी राईड अभी अपन जा रहे उत्तन के रास्ते को लग गए भाई. उत्तन के रास्ते को लग गए. अभी आएगा मजा. मिनी गोव्याच्या रस्त्याला तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि हा आहे आपला मिनी गोव्याला जायचा रस्ता. आणि भाई खरंच मिनी गोवाच वाटतं एकदम. म्हणजे वाटतच नाही भाई. हा मिनी गोवा भाई. मिनी गोवा बोलतात. पूर्ण आता सुकी मच्छीचा वास येईल तुला. सुकी 12 मिनिटं दाखवतोय भाई आता. आणि इकडे पुढे फक्त एक चेकपोस्ट आहे तो पार करायचा आपल्याला. आणि आपण पोहोचून जाऊ उत्तन बीचला.
आता मिनी गोवा याला बोलतात भाई. विचार करा किती भारी आहे, म्हणजे एवढं सुंदर असेल बघा. रस्ता बघा भाई, खूप मस्त वाटतं, खूप खूप खूप. आणि हा जो रस्ता वॉटर किंगडमला आहे, एशलगडला जॉईन होतो. आपल्याला जर तिथे नाही जाता येतं, सगळ्यांनी नाही जाता येत असं. भाई साहेब हे बघा, इकडे उत्तनची गली आहे बघा. त्या साईडला डायरेक्ट, या घरांच्या त्या साईडला डायरेक्ट बीच आहे, डायरेक्ट रस्ता आहे डायरेक्ट. मी बोलाल भाई कुठे घेऊन आलाय भाई, त्या साईडला डायरेक्ट समुद्र दिसतोय का तुम्हाला? तिकडे बघा समुद्र 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 समुद्र. वेलकम टू उत्तन बीच. बघा भाई सगळे मच्छी विच्छी सगळं आहे बघ, सुकट मच्छी. हा तुझी फेवरेट आहे. इकडे समुद्र आहे भाई, समुद्र फुल एकदम. आणि हा फेमस वेलंकनी चर्च, म्हणूनच इकडे मिनी गोवा बोललं जातं. भाई खूपच खूपच छान छान छान. उतरून खाली उतरायचं जागा आहे, आपण बघू खाली उतरून. टाकायची गाडी खाली, चालेल. बघा भाई समुद्र एक नंबर वाटतोय, एक नंबर समुद्र. मला ना असं राईड करायची इच्छा होती की समुद्राच्या बाजूने. अरे तिकडे ना वरती कुठेतरी ना एक हे रे कॅफे, भेंडी, त्या कॅफेच्या खालून डायरेक्ट ते दिसतं. आता इथे एनवेगांनी सगळीकडे मच्छी टाकून ठेवली आहे. इथून खाली उतरायला जागा होती रे तशी, गाडीत जायची आत खाली. तेव्हा प्रशांत तिकडे गाडी जाते बघ. हा गाडी जाते रे तिकडे. मला वाटतं इकडून आहे बघ, इकडून 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 टाकायची का? चलो भाई, आता आपण चाललोय उत्तर बीचला खाली डायरेक्ट. हो भाई साहब. भाई समुद्र हे मांगता है जिंदगी में, और क्या मांगता है जिंदगी में, लाइफ में यहीच मांगता है बिडू. हे थोडं रिस्की आहे. काय बोलतोय? लास्ट टाइम बिना हेल्मेटचे व्ह्यूज आले, आता हेल्मेट विदाउट हेल्मेट आले पाहिजे. भाई आम्ही गाडी इकडे लावलेली आणि आमची गाडीचं स्टँडने पूर्ण हे बघ आतमध्ये ढसून गेलेलं आहे भाई. खतरनाक. आलोय आम्ही आता उत्तन बीचला. गाडी वगैरे मस्त दिसतात इथून एकदम. भाई मजा आली ना ड्राईव्ह? कसं वाटलं शॉर्ट राईड? मस्त वाटत. नेक्स्ट टाइम थोडं मोठी वाली राईड करू आपण. नेक्स्ट टाइम जरा बघू, प्लॅन करू काहीतरी. अरे आपले बाकी कोणी येत नाही ना भाई, तोच प्रॉब्लेम आहे. आमचेवाले सगळे येडे झोपलेले आहेत, येडे खुळे. आमच्यावाले कार शिवाय उठत नाही आमचेवाले लोक. कार, त्यांना कार लागते भाई. बाईक कोणाला आवडत नाही जास्त. भाई पण सही वाटतोय, खूप मस्त वाटतोय बीच. सकाळी सकाळी मस्त समुद्राचा असा जो आवाज येतोय, आणि ह्याच्यामुळेच ह्याला इकडे मिनी गोवा असं बोललं जातं भाई. मिनी गोवा. तिथे पोरं क्रिकेट वगैरे खेळत आहेत. सही वाटतं, सही क्लास वाटतं एकदम. मॉर्निंग जरा, संडे मॉर्निंग जरा चांगली झाली आमची. ट्रॅफिक वगैरे पण नव्हतं, काही नव्हतं, एकदम मस्त आलो. आणि असं वाटलं सुद्धा नाही की यार मोठी, म्हणजे असं राईडला आलो 30 किलोमीटर आलं असं वाटलं पण नाही. 30 किलोमीटर झाले आपल्याला? हां 35 किलोमीटर. लवकर आलो तरी. लवकर. अरे मध्ये एक पॅच खराब आहे थोडासा. हां भाईंदरच्या इकडे तो, हां भाईंदरच्या इकडे तिकडे काम चालू आहे. आणि तिकडे गोराई बीच आहे त्या साईडला सरळ तिकडे. आणि मच्छी तर तुम्ही बघितलेच भाई, कसे सुकट मच्छी टाकलेली आहे एकदम रस्त्यावर, असे फेकून दिलेले आहेत. सुकी मच्छी दे सुका, आणि नंतर तीच विका. फोटो काढायचे तिथं काय गोम. अरे दिसते का? दिसते. जाऊन दे भाई, चांगली झाड आहे ती. जाऊन दे, मजा येते. बॅटरी भाई याची पण आता 39%च राहिली आहे. ही बॅटरी संपली की घरी जाण्यापुरता हायवे काईट. आणि आता थोडी हलकी गर्दी व्हायला लागली आहे.
पब्लिक यायला लागली. पब्लिक आता यायला लागली आहे. आणि नंतर मग 11 वाजता वगैरे भाई आपण नसतो येऊच शकलो, टिकलोच नसतो एवढं गरम झालं असतं. निघालो नसतो कारण की आपल्या इथंच किती ऊन पडतं, मग इथं किती आणि घोडबंदरला तर वाट लागते. फोटो घेतला नाही कुठून? हा थांब फोटो काढून घेऊया मग आपण भेटूया, मग आपण निघूया आणि मग मध्ये थांबून वगैरे नाश्ता वगैरे बघू. इंस्टाला वगैरे, इंस्टा नको यूट्यूबला करा पहिला, इंस्टाच्या नंतर बघू. पण हा आपला यूट्यूबचं मस्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून असं प्लॅन करायचे आहेत आपल्याला, है ना प्रशांत? राईड्सचे नाही भाई. आता झाले आमचं फोटोशूट वगैरे करून झालेलं आहे, फिरून पण झालेलं आहे आणि गाड्या वगैरे खूप सुंदर दिसतात. आता ह्युमिडिटी वाढली, आता गरम व्हायला लागलाय. आता जायची इच्छा झाली आमची. आता कल्टी मारू आता कल्टी मारू आता. बस आमच्या घराच्या बाजूला असतं आम्ही शॉर्ट्सवरच आलो असतो, पण घरापासून लांब आहे, 30-35 किलोमीटर आहे. ठीक आहे, मरीन ड्राईव्ह पण तेवढंच आहे, तरी पण येऊ शकतो शॉर्ट्सवर. आमचा काय भरोसा नाही, आम्ही कुठे पण जातो, शॉर्ट्सवरच जातो. आणि मरीन ड्राईव्ह पण तेवढंच आहे आणि हे पण तेवढंच आहे लांब. पण इथे जरा मरीन ड्राईव्ह काय आपलं जवळच आहे, म्हणजे येणं डेलीच आहे. इकडे कधीतरी येतो म्हणून आम्ही दोघांनी प्लॅन केला. आणि प्रशांतला मी बोलतोय की नेक्स्ट टाइम आपण थोडा मोठा प्लॅन करूया. डन. आणि अजून पण कोणी येतं का आमच्या सोबत बघूया. जर कोणी आलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही दोघं जाऊ. मयूर सकाळी उठलाय, रील पाठवली सकाळी तरी आला मयूर भाई धोका दिया भाई, धोका दिया. चावीच घेऊन गेला मग. चावी घेऊन गेलं तर काय सांगता येत नाही. गाडी इथंच भाई, चावीच गायब. चावी. हा आता आपण थोडंसं पाणी बघून येऊ. चांगलं आहे तर वाटतंय, एवढं पण वाईट खराब तर नाही वाटत आहे. पाणी बघून घेऊया पाणी कसं आहे आणि मग निघूया. हा भाई काय करतो, बूट वगैरे आपल्याला आवडत नाही. बस भाई खराब होईल आता. आमची लिमिट इथपर्यंतच आहे. हे बघा एकदम भारी वाटतंय. तिकडे गर्दी आहे. भाई थँक्यू सो मच, एकदम भारी वाटलं, मजा आली. आज संडे मॉर्निंग राईड एकदम मस्त झालेली आहे. आणि आता असं वाटतं की संडे मॉर्निंग राईड करायला पाहिजे, आहे ना प्रशांत? संडे मॉर्निंग राईड करायला पाहिजे कुठे ना कुठे. ड्रोन ना, अरे खूप भारी वाटेल, मजा येईल. इकडे जरा सांभाळून या, आपल्याला जायचं आहे. मजा आली भाई, मजा आली. उत्तन बीचला खूप मजा आली, भारी वाटलं. भाई काय वाटतंय बघ समुद्र आता, खरंच एक नंबर वाटतोय. मच्छी पण बघ कसल्या दिसतायत खाली, सुकवलेल्या मच्छी बघा, खूप भारी वाटतंय. आणि तिकडे सगळीकडे तुम्हाला बोट दिसत असतील, बोट, बीच. भाई याच्यामुळेच मिनी गोवा बोलतात. हे बघ ना भाई, काय भारी वाटतंय, क्लास वाटतं. बोट बीट बघ ना. हा चालू आहे. भाई मजा आली. प्रशांतला विचारू, प्रशांत कसं वाटलं भाई? मस्त वाटलं, जागा चांगली आहे का? भाई आता आपण निघतोय, आता निघालो आहोत घराच्या रस्त्याला. आता बघू आता कधी पोहोचतो, काय पोहोचतो. पण आता मध्ये कुठेतरी नाश्ता वगैरे करूनच जाऊ आम्ही दोघं. असं तर जाणार नाही नाश्ता केल्याशिवाय, नाश्ता करूनच जाऊ. लेट्स सी, चलो जाते अभी, मिलते हैं आगे कहीं रास्ते पे. एकदम खतरनाक ऊन आलंय,
नशीब आम्ही लवकर निघून आलो, लवकर मॉर्निंग राईड केली. आता ऊन भाई बेकार लागायला लागलंय. या ट्रकला बघून फायनल डेस्टिनेशनच आठवलं आपल्याला. हा जो सरळ रस्ता आहे तो अहमदाबादला जातो, आपल्याला खालून जायचंय. हा सरळ रस्ता वसई विरारला जातो, आपल्याला हात जायचंय. हा रस्ता जातो पुढे जाऊन टर्न घ्यायचा आपल्याला, तो जातो ठाण्याला. काय बोलतो, त्याच रोडने आलो फाउंटेन हॉटेल. चल ना ये गायमुख गायमुख गायमुख. इथून जायला जागा आहे गायमुखला, चांगलं आहे. पावसाळ्यात आलेलं तेव्हा खूप हाल होता. आणि आपण पोहोचलो आहोत ठाण्याला. बाई झालंय, आम्ही ठाण्याला पोहोचलो. नाश्ता वगैरे झाला. आता निघतोय तो त्याच्या घरी, मी माझ्या घरी. आणि बघू आज रात्री भेटू, नेक्स्ट राईड कधी होते. पण मजा आली. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. चलो बाय बाय.